हा समाज मुंबईचा खरा मालक आहे. तर महाराष्ट्रातील जातींचा इतिहास सिरीज मधील हा आहे पार्ट 9वा. आगर म्हणजे भात पिकवणारे खाचर किंवा मीठ पिकवणारे मिठागर. अशा आग्रात काम करणारे ते आगरी लोक. मुळात कोळी आणि आगरी हे एकाच आईचे दोन लेकरं असल्याचं बोललं जातं. हे दोन्ही समाज समुद्रावरती तितकेच अवलंबून असतात. कोळी खोल समुद्रात गेला तर आगरी किनाऱ्यावरती थांबला. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या भागात समाजाची मोठी लोकसंख्या आहे. आगरी समाज मनमिळावू आहे, तिखट आहे, पण तितकाच गोड सुद्धा. अशी ओळख असणाऱ्या समाजाची भाषा आहे तशी. ज्यांना ती समजत नाही त्यांना कदाचित ती टोचेल सुद्धा. भाजणीच्या खोबऱ्याचा वापर ही त्यांच्या स्वयंपाकाची खास ओळख असून आगरी मटण तर महाराष्ट्रात फेमस आहे. सामाजिक दृष्ट्या आगरी समाज तुलनेने प्रगत मानला जातो. समुद्र किनाऱ्याचे ज्ञान, कष्टाळूपणा आणि धाडस यांच्या जोरावर या समाजातील अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या काळात किनारपट्टीवरील कामांमध्ये आणि आरमारी व्यवस्थेत मोठे योगदान दिल्याचे उल्लेख आढळतात. शीतलादेवी, सिद्धिविनायक अशी अनेक धार्मिक स्थळे आगरी समाजाने स्थापन केली आहेत. आणि श्रद्धेचा विषय आला तर आगरी समाजाच्या मनात एकवीर आईला विशेष स्थान आहे. तर मिठागरामुळे असं म्हणता येईल की आपण सर्वांनीच या समाजाचे मीठ खाल्ले आहे. तर सोनं म्हणजे यांचं आधार कार्ड असणाऱ्या आगरी समाजासाठी एक लाईक तर बनतोच. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं फॉलो करायला विसरू नका.